असं झालं सगळं. इतकी कंटाळली ना अगं, तुला काय सांगू. दिव्या, काय दिव्या वेडी आहेस का तू? अगं कुठे कुठे नाही शोधलं मी तुला. अशी कुठे गायब झाली होतीस न सांगता? काय पद्धत आहे यार ही? ए तू माझ्यावर चिडचिड करू नको. मी तिथून निघून आले कारण मला कंटाळा आलाय. मला नाही द्यायची ही टेस्ट बिस्ट. आणि पद्धतीचं तू मला नको सांगू. घरच्या सुनेची टेस्ट घ्यायची ही कुठली पद्धत आहे तुमच्या घरच्यांची? आधी मी फक्त बोलत होते, पण आता मला खरंच वाटायला लागलंय की मी जळत्या खऱ्यावर चालती. अगं दिव्या, थोडक्यासाठी मागे का फिरायचं आपण? तू जरा समजून घे ना मी काय म्हणतोय ते. हे बघ दिव्या, एक गोष्ट लक्षात ठेव, अंधारानंतर नेहमी प्रकाशाचंच साम्राज्य असतं बरं का. अगं वाईटानंतर नेहमी चांगलंच होतं. तू प्लीज या वेळेस माझं ऐक. लक्षात ठेव, नशिबात राजयोग असेल ना तुझ्या. मला नाही द्यायची ही टेस्ट. त्या हॉटेलमध्ये मी परत जाणार नाही. ठीक आहे, नाही ऐकायचं तुला माझं? नाही. शेवटचं विचारतोय. हा नाही म्हणजे नाही चंदन. ठीक आहे, जा तुझ्या घरी. जा ना, आहे का हिम्मत? जा. ए हॅलो, तू मला नको सांगू काय करायचं. मी माझं बघून घेईन. मला कुठे जायचंय, घरी जायचंय की नाही जायचंय ते. अरे यार, ही रागात परत काही डिसिजन घेईल आता. हिला अगोदर इथून घेऊन गेला पाहिजे. दिव्या, दिव्या प्लीज एक मिनिट ऐक माझं. अगं बाबा आता खूप खुश झालेत आपण तयार आहोत म्हटल्यावर. हे बघ, फक्त थोडे दिवस ऍडजस्ट कर प्लीज. हे शेवटचं आहे. हो, मग माझं पण बोलणं करून दे त्यांच्याशी. मला त्यांना काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? ते मी माझं बघेन ना. मी सांगेन काय ते. ठीक आहे, बोलणं करून देतो मी, पण आत्ता प्लीज इकडनं चल. हे बघ, इकडे तमाशा नको. मी तमाशा करतेय? मी सतत तुझं काय ऐकायचं? दिव्या, मला बोलायचं तुझ्यासोबत. चल 2 मिनिटं. चल, बोलायचंय. दिव्या, शांत डोक्याने विचार कर ना. तुला कळत नाहीये तुझी अवस्था काय आहे आता. तुला नाही माहिती सुद्धा, ते हॉटेल खूप घाण आहे. मी नाही जाऊ शकत अगं तिकडे. तू माझी सिच्युएशन समजून घे ना यार. मुळात आता तू जर घरी गेलीस ना, तर तुझे घरचे तुझ्या डोक्यावर प्रश्नांचा डोंगर टाकतील. कोणासोबत पळून गेली होतीस, कुठे होतीस, काय करत होतीस, आणि आता परत कशाला आलीस? दिव्या, आहेत का या प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडे? बरं, तू जर चंदनविषयी घरी सांगितलंस ना, तर ते विचारतील चंदन कुठे आहे. मग काय करशील तू? आणि आत्ता जर तू चंदनला घरी घेऊन गेलीस ना, तर वेगळंच रामायण होईल. तुम्ही पळून का गेलात वगैरे वगैरे. हे बघ दिव्या, डोक्यात असा राग घालून नको ते निर्णय घेऊ नकोस. असू दे अगं काही. मी घरी जाते, आईला सांगते सगळं. आई काय ओरडेन ना माझ्यावर. मी सहन करेन. ॲटलिस्ट घरात तरी घेईल ना ती मला. दिव्या, एक गोष्ट लक्षात ठेव. अगं आता तुझं लग्न झालंय. फक्त तुला वाटतं म्हणून किंवा तुला कंटाळा आलाय म्हणून तू गिवअप नाही करू शकत. आता इतके चॉईसेस नाही आहेत तुझ्याकडे. तुला थोडंसं सहन करावं लागेल. आणि आता तू जा त्याच्याबरोबर. तो म्हणतोय ना, त्याच्यासोबत गेल्यावर त्याच्या बाबांशी एकदा बोल. पण मग काहीच नाही झालं तर? मला परत त्या हॉटेलमध्ये जावं लागलं तर? दिव्या, हा डिसिजन तुझा होता ना. अगं मग तुला हे बेअर करावंच लागणार आहे. आणि तुला एवढं वाटतं ना, तर तू साईड बाय साईड तुझ्या घरच्यांशी बोल आणि सॉर्ट करण्याचा प्रयत्न कर. दिव्या, निघूयात का? उशीर होतोय. हो, येतेय. ऐक ना माझं यार, मला नाही जायचंय. थँक्यू दिव्या. हे बघ बेबी, तू टेन्शन नको घेऊस. मी आहे ना. हे बघ, एकदा या टेस्ट झाल्या ना की सगळं व्यवस्थित होईल. डोंट वरी. चल. काय बघतोयस? तू बाहेर त्या मुलांसमोर असं का वागत होता? काय वागलो? मी कितीही कसंही वागलो तरी तुम्हाला ते चुकीचंच वाटतं नेहमी. तुला आज ओळखतो का रे मी? अशू, तू खोटं वागत होता. काय गरज होती? खोटं? हे बघ, त्यांची अपेक्षा होती की मी शिवाशी चांगलं वागावं.
हा, जेवढं मला जमलं तेवढं मी चांगलं वागलो. त्यांची अपेक्षा होती तू चांगलं वागावं ना की खोटं वागावं. खोटं वागलो मी. मग आणि नाही यार, तुला मी एक खरं सांगू का, मला नाही वाटत मला हे कधी जमेल. कारण काय आहे, मी नेहमी शिवाशी काहीतरी बोलायला जातो ना, तेव्हा मला माझं मोडलेलं लग्न दिसतं. अरे ते भाई, ते झालं, भूतकाळात जमा झालं. झालं? तुझं लग्न मोडलं याला शिवा जबाबदार आहे का? हे बघ, दिव्या पळून गेली म्हणून तुझं लग्न मोडलं आणि तुझं आयुष्य वाचावं म्हणून शिवाने तुझ्याशी लग्न केलं. ऐक ना, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे ना की शिवा माझी बायको आहे हेच मला इमॅजिन होत नाहीये. म्हणजे ती माझी मैत्रीण होती रे. आता हे सगळं ऍक्सेप्ट कसं करू मी? भाई नको करू ऍक्सेप्ट, पण हे असं खोटं तरी नको वागू तिच्याशी. आशू साधी मुलगी आहे ती, हे असले छक्के पंजे नाही कळत तिला. पण मला कळतात. हे बघ, माझ्याकडे ना सोपं सोल्युशन आहे. तिच्याशी बोलायचं नाही. आम्ही एका घरात राहतो पण ठीक आहे, एकमेकांशी नाही बोलणार. म्हणजे ती उगाच दुखावली जाणार नाही माझ्यामुळे आणि मलाही काही त्रास होणार नाही. अरे हा पर्याय आहे का भावा? हो, मुळात हे जे काही घडलंय त्यासाठी तू शिवाला का जबाबदार धरतो? नाही नाही, तुझं आयुष्य बदललंय तसं तिचंही बदललंय ना. एका दिवसात तिच्यासाठी सगळे बदल झाले, पण ती तुला ऐकवते का? आणि तू हे जे काही विचित्र वागतोय त्यासाठी एकदा तरी सॉरी बोललायस का तिला? सॉरी ऐकून घे, तिचं प्रेम आहे माझ्यावरती. ती का ऐकवेल मला? सांग ना. मला ऍडजस्ट करायला वेळ लागतो इथे, तिला फक्त घरातल्या लोकांबरोबर ऍडजस्ट करायचंय. दॅट्स इट. मला माझ्या अख्ख्या आयुष्याबरोबर ऍडजस्ट करायचंय. कळतंय का तुला? आणि त्यात सगळी लोक तिची बाजू घेत आहेत. या सगळ्यात चूक कोणाची असते तर माझी असते. आता तूही तिची बाजू घेतोयस ना. काय हट्टीपणा आहे रे? काय बोलतोस? तुला तरी कळतंय का? आता ना तू तिची बाजू घेतोयस आणि तिची बाजू घेऊन तुला कळतच नाहीये की मला काय वाटतंय, माझ्या मनात काय चाललंय. तुला तिचाच विचार करायचा असेल तर तू मला बोलू नकोस ना या बाबतीत. लीव्ह मी अलोन. तुला सॉरी. भाई लोक काही म्हणा, शिवाला ना एवढं खुश बघून जाम भारी वाटतं. पण भाई, तुला खरंच वाटतं का शिवा आपली खुश होती? म्हणजे तुला माहितीये ना कशी आपली शिवा. तिला थोडा जरी त्रास होत असेल ना तरी ती दाखवणार नाही. स्माइल करणार आणि दाखवणार की ती खुश आहे. म्हणजे हे सगळं ती दाखवत होती खुश आहे म्हणून? हा, म्हणजे हे सगळं जमते यार तिला. आणि त्यासाठी पण एक हिंमत लागते आणि ते आपल्या शिवात आहे. अरे तुम्ही पण जरा समजून घ्या रे. अचानकच लग्न झालंय तिचं, त्यामुळे सगळे शॉक मध्ये असतील ना. आणि काही झालं तरी दिव्याताई पळून गेली, त्यामुळे असंच वातावरण असणार घरात. आपण तिला मदत पण करू शकतो, काय वाटतं? हा, नाही नको. तिला जर मदत पाहिजे असेल तर ती आपल्याला सांगेल. उगाच आपण पुढे पुढे नको करायला. काय रे? का? आपली फ्रेंड आहे ना ती, आपण करू शकतो मदत. हा. हे बघ, फ्रेंड आहे ती आपली, मान्य आहे मला. पण आता तिचं लग्न झालंय आणि आधीची गोष्ट वेगळी होती. हो ना, आता ते तिचं घर आहे, तिचं फॅमिली मॅटर आहे आणि लग्नाचा प्रश्न तर आहेच. हे बघ, आपण मध्ये पडता कामा नाही. हा, आपण तिच्यासाठी कायम उभे राहू, पण स्वतःहून काही करता कामा नाही. बरोबर ना? हा बरोबर. भाई एकदम बरोबर बोलला तू. आणि अरे शिवाय रे ती शिवा, तिच्याकडे सगळ्या गोष्टींचं सोल्युशन असतं. हा, हे ती बघा दिव्याताई. हा? कुठे? कुठे आहे? चष्मा काढ. याचा चष्मा काढ रे. उगाच काय पण बडबडते, कोणाला पण दिव्याताई बोलते. यार ती दिव्याताईच होती. गेली कुठे? गायब झाली? छू म्हणतात. तू भंकच कशाला करतोय? अरे मग तू तरी सिरियस कुठे बोलतोयस? होती का खरंच ती? सांग ना. अरे होती ना ती, मी बघितलं तिला. अरे मग कुठे गेली? सायलेन्सर एवढं बोलतोय खरंच तर आपण एकदा चेक करायचं का? हे थांब,
नसली तर? असली तर? ए थांबा रे, थांबा थांबा, आपण बघून घेऊयात का? चला. ही बघ याच गाडीत होती ती. मी खोटं नाही बोलत आहे, अरे खरंच त्या गाडीत होती ती. ए बाबा, याला चष्मा घाल रे परत. तू नक्की तिला बघितलं? हो. त्यात नक्की दिव्याताई बसली होती? अरे हो, तीच होती ती. ती एवढी डोक्यात गेली आहे ना माझ्या, मी विसरूच नाही शकत तिला. ए थांबा रे, थांबा थांबा, ते सगळं ठीक आहे रे, पण दिव्याताई इकडे आलीच कशाला? ती काकूंना भेटायला आली नसेल ना? नाही, काकूंना भेटायला आली असती तर काकूंनी शिवाला फोन केला असता आणि शिवाने आपल्याला सांगितलं असतं. अरे मग ती का आली? ए भाई, मला काय माहित? अरे मग कोणाला माहिती आहे? अरे थांबा, तुम्हाला एक कळतंय का? ती इथे आली आहे म्हणजे ती ओके आहे, आणि सगळ्यात महत्वाचं ती कोणाबरोबर तरी आहे. हा, तिच्या बाजूला ना एक पोरगा बसला होता गाडीत. बघ, हे बघ. ए भाई, आपण शिवाला सांगितलं पाहिजे. काय रे? ए अरे येडाय कर तू. आपलं ठरलंय ना शिवाला उगाच टेन्शन द्यायचं नाही, मग असं कसं बोलतो? ए सांग रे, आला सांग तूच सांग. बरोबर बोलते भाई तू. शिवाचा आता संसार सुरू झालाय ना, आणि ती त्यात आता रमते, तर आपण तिला यात ओढायला नको. बरोबर. आपण हे सगळं काकूंना जाऊन सांगितलं पाहिजे आपण. हा चला. अरे पांडू काका, गुड मॉर्निंग. काय झालं? रोज तर एवढे छान मला गुड मॉर्निंग करता, आज काय झालं? माऊलीच्या कृपेने सगळं ठीक आहे, पण ज्याची कृपादृष्टी आहे त्या माऊलीची वारी चुकली यंदा. आज आषाढी आहे ना, दरवर्षी पंढरपूरला जातो सुट्टी घेऊन, माऊलीला डोळे भरून पाहतो, चंद्रभागेचं पाणी अंगाला लावतो आणि परतीच्या मार्गाला निघतो. पण यंदा वारी चुकली. का सुट्टी नाही मिळाली? ताईसाहेब, वारी म्हटलं की भाऊसाहेब आणि सीताई सगळ्या तयारीनिशी पाठवतात, पण यंदा तब्येत खराब झाली आणि त्यात वयाचा प्रश्न. किती वर्ष जाताय तुम्ही? गेली 25 वर्षे मी वारी करतोय. बापरे. पण ऊन पाऊस वारा याची वारकऱ्यांना कधी चिंता नसते, कारण त्याला त्याच्या विठ्ठलाची ओढ असते. पण वयाची अडचण झाली आणि त्यामुळे जरा आज. पण इतकं काही नाही. माझी माऊली माझ्या स्वप्नात आली होती. मला म्हटली, तू इतकी वर्ष माझी सेवा करतोयस तर मी तुला भेटायला येईन. त्यामुळे मी इथून हात जोडून घेईन. माझा विठ्ठल मला भेटेल. चला येतो. आजी म्हणायची, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, म्हणजे कामात देव आहे, विठ्ठल आहे. मग असे कितीतरी लोक असतील ज्यांना काही ना काही कारणामुळे जाता येत नसेल, पण विठ्ठला तुला पांडू काकांना दर्शन द्यावंच लागेल. मग संपदा, तेव्हा काय झालं की त्या भक्त पुंडलिकाला विठ्ठलाची भेट घ्यायला जाणं जमणार नव्हतं. हे जेव्हा विठ्ठलाच्या लक्षात आलं तेव्हा विठ्ठल स्वतः भक्त पुंडलिकाच्या भेटीला आला आणि अशा प्रकारे त्यांची भेट झाली. हो, हा, खूपच भारी स्टोरी आहे बाबा ही. भाऊ, हा, ही स्टोरी ऐकून ना मला पण आता पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घ्यावंसं वाटतंय. अरे वा. हो, तिकडे जाऊन ना मी व्लॉग पण करेन. मग ये रे माझ्या मागल्या. तू एकटी का चाललीयस? विठ्ठलाची इच्छा असेल तर आपण सगळेच जाऊ की. जाऊयात. पण संपदा, तिथे जाऊन ब्लॉग वगैरे काही करायचं नाही तर त्याचं रूप आपल्या डोळ्यात साठवून पुढच्या आषाढीची वाट बघायची असते. अगदी बरोबर. करेक्ट. बरं आण. हा. सीता, आजच्या पूजेची तयारी झाली आहे ना? होत आलीये. भाऊ, मला असं वाटतंय ह्या वर्षी पूजा आपण सुहासच्या हाताने करूया. हो भाऊ, म्हणजे तेवढंच पुण्य माझ्याही पदरी पडेल ना. काकू, आपण आज स्वयंपाक किती लोकांचा केलाय? अगं नेहमीच आपले जे घरातले असतात त्यांचा. नाही, पण जास्त करावं लागेल, म्हणजे 20-25 जणांचा करावं लागेल. काय बोलतेस शिवा? घरात किती माणसं आणि एवढा फरक? कसला आवाज येतोय? टाळ मृदुंगाचा. चला बाहेर चला सगळ्यांनी.
अरे लवकर या ना, बाहेर या, बाहेर या. काय चालू आहे हे सगळं? ही तर आपली परंपरा आहे, किती वर्ष चालत आलेली. हो ना सीताई? हो. शिवा, या सगळ्यांना तू बोलवलंयस? नाही नाही, मी ते निमित्त म्हणतात ना तसं आहे. खरं तर पांडू काकांना विठ्ठल भेटायला आला हे विठ्ठलानेच ठरवलं होतं. पांडुरंगांना विठ्ठल भेटायला म्हणजे काय झालं? म्हणजे त्यांची वारी चुकली नाही यावेळेस. भाऊ, तुम्ही मला आता सांगितलं की नाही, जसं पुंडलिकाला भेटायला त्याची माऊली आली होती तसे आपले पांडू काका नाही जाऊ शकले, म्हणून त्यांची माऊली त्यांच्या जवळ आली. हो की नाही बाबा? कळलंय. अरे वा वा, छान छान. पुंडलिकाची सेवा थोर, मी आपल्या मला जमेल तेवढं करतो. पण शिवा, तू जे काय आज केलेस ना त्याला तोड नाही. तसं नाही भाऊ, म्हणजे पांडू काकांसारखे असे कितीतरी लोक असतील ना ज्यांना वारीला जाता येत नसेल आणि त्यांना अशी हुरहुर लागत असेल ना. मग म्हटलं की असं सगळ्यांनी येऊन एकादशी साजरी केली, म्हणजे आपल्या घरी पूजा केली तर काय हरकत आहे असं वाटलं. आई, तुला हे सगळं माहित होतं? नाही म्हणजे ठरलं होतं का तुमचं? नाही म्हणजे सॉरी, मी ते अचानकच. नाही शिवा, सॉरी म्हणायची काहीच गरज नाहीये. खरं म्हणजे तू पुण्याचं काम केलेस आणि या निमित्तानं आम्हाला सुद्धा पुण्य कमावण्याची एक संधी दिली आहेस तू. काय सीता, लक्ष्मण? हो, खरंय खरंय. हो, त्यानिमित्ताने माऊलीची सेवाच होईल. चला तर मग आज एकादशी जल्लोषात साजरी करू. भाऊ, मी काय म्हणते, पांडू काकांच्या हस्ते आज पूजा केली तर? नको नको भाऊ, पूर्वीप्रमाणेच पूजा होऊ द्या. नाही नाही पांडू तात्या, पूजा दरवर्षी होते, पण शिवानं या सगळ्यांना बोलवलं याचं निमित्त तुम्ही ठरलात आणि त्यामुळं हा दुर्मिळ योग जुळून आला. त्यामुळे पूजा तर तुमच्याच हाताने होणार. घ्या, बघितलंच, मला वाटलंच होतं की हे होणार. भाऊ, पण मला एक गोष्ट खटकलीये. हे आत्ता बोलणं गरजेचं आहे का बेटा? हो, हे म्हणजे घरातले इतके इम्पॉर्टंट डिसिजन शिवानं घेणं चुकीचं आहे. म्हणजे तिला काहीच हक्क नाहीये ना. हा म्हणजे बरोबर आहे. किंवा मलाही असं वाटतं की तू हे आधी भाऊंना किंवा काका काकू आईला विचारायला हवं होतंस. म्हणजे त्यांनीच अरेंज केलं असतं ना सगळं व्यवस्थित, बाकी काही नाही. पण ती कशी सांगणार ना? आजवर केलेल्या चुकांवर पांघरून घालायचंय तिला. एक मिनिट, आशू आणि कीर्ती, हे सगळे निर्णय मी, सीता, लक्ष्मण जरी घेत असलो तरी शिवानी सुचवलेला पर्याय काय वाईट आहे?
आपले पांडू तात्या दरवर्षी न चुकता वारीला जातात. या वर्षी त्यांची वारी चुकली. त्यांना किती वाईट वाटत असेल. पण या सगळ्याचा विचार कुणीही केला नाही, एकट्या शिवानं केला. त्यामुळे ती म्हणते त्यात मला काहीच हरकत वाटत नाही.